सर्वांना नमस्कार आणि गुड मॉर्निंग. खूपच घाईघाईत हा व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामुळे फार छोटा झालेला आहे, त्यामुळे गोड मानून घ्यावा. आता सकाळ झाली होती, पण अजूनही ते दोघे तसेच झोपले होते, एकमेकांना कुशीत घेऊन. रात्री मध्ये मध्ये ते कुस बदलायचे. कधी ती त्याच्याकडे पाठ करायची आणि तो तिला पाठीमागून मिठी मारून झोपायचा, तर कधी तो कुस बदलून तिच्याकडे पाठ करायचा आणि ती त्याला मागून मिठी मारायची. आणि सकाळ झाली की एकमेकांकडे तोंड करूनच झोपलेले दिसायचे दोघे पण. पक्के लव बर्ड्स होते दोघेही. आणि आत्ता त्या दोघात एक नवीन चिमुकला पाहुणा येणार होता. खरं तर पाहुणा नव्हताच तो, त्या घराचा हक्काचा वारसदार असणार होता. खूप वाट पाहायला लावली होती त्यानं अर्जुन आणि मयुरीला, आणि आता त्यांचं स्वप्न पूर्ण होणार होतं, आई बाबा होण्याचं. आता अर्जुन झोपेतही तिची खूप काळजी घेणार होता, आणि जागेपणी तर विचारूच नका. आणि त्याला तिच्या आधी जाग आली. त्यानं तिच्याकडे डोळे चोळत पाहिलं. आज तिचं रूप काही वेगळंच दिसत होतं. खूप समाधानी, शांत वाटत होती ती. तशी नेहमी अशीच असायची ती, पण रात्री त्याला ही आनंदाची बातमी दिल्यापासून बिनधास्त वाटत होती ती. याआधी तिला काहीतरी हवंय, सगळं असूनही सोन्यासारखा राजा राणीचा संसार, जीवापाड जपणारा, तिला काटाही न ऋतू देणारा प्रेमळ नवरा, अगदी बघणाऱ्या प्रत्येकाला तिचा हेवा वाटावा असंच सुख तिच्या पायाशी लोळण घेत होतं. पण तरीही ती अपूर्ण होती, रिकामी होती, अतृप्त होती. पण आज मात्र ती परिपूर्ण झाल्यासारखी वाटत होती. एक अमूल्य खजिना जणू तिला सापडला होता. तिला आता रिकामं वाटत नव्हतं. कोणीतरी सतत तिच्यासोबत असणार होतं. अर्जुन घरी नसला तरी तिला ते घर आता खायला उठणार नव्हतं, कारण त्याचीच एक निशाणी, त्याचाच अंश त्यानं तिच्याजवळ ठेवला होता. तो आता कायम तिच्यासोबत असणार होता. आणि त्याला रात्री तिने तुम्ही पण गरोदर आहात, प्या दूध असं लाडात म्हणाली ते आठवलं, आणि तो गालात हसत म्हणाला, खुळी कुठली, खरंच ही पण अजून लहानच आहे, कधी मोठी होणार काय माहीत. आणि त्याने तिच्या कपाळावर किस केला आणि उठायला लागला. तशी तिनं त्याला अजूनच घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, अहो अर्जुनराव, झोपू द्या ना अजून थोडा वेळ तुमच्या कुशीत, काय घाई आहे. म्हणजे तीही जागी होती. मग तो म्हणाला, बरं झोप, आणि त्यानं तिला मिठीत घेतली. झोप पूर्ण झालीच होती दोघांची, पण आज तिचा मूड असाच होता, आळशी. मग थोडा वेळ झाल्यावर तो म्हणाला, मयू, आज आपण डॉक्टरकडे जाऊया का? का आज नाही वाटतं फॅक्टरीत जायचं तुम्हाला? आज नाहीत कामं तुम्हाला? आणि तो हसत म्हणाला, आता घरच्या फॅक्टरीतलं प्रोडक्शन सुरू झालंय ना, मग तिच्याकडे जास्त लक्ष देणार आहे मी. हो का, पण प्रॉडक्ट मिळायला अजून खूप वेळ आहे म्हटलं, ती हसत म्हणाली. असू दे, पण ते प्रोडक्ट कसं छान गुटगुटीत, गोबऱ्या गालाचं, टपोऱ्या काळ्या डोळ्यांचं, सुदृढ व्हावं म्हणून नको का काळजी घ्यायला. आणि तिच्याकडे तोंड करून तो म्हणाला, ए मयू, तुला काय वाटतं, मुलगा होईल की मुलगी? आणि ती म्हणाली, काय होईल यापेक्षा मला काय पाहिजे हे विचारा ना. आणि अर्जुन म्हणाला, काय पाहिजे तुला? आणि मयुरी म्हणाली, मला ना मुलगाच पाहिजे, अगदी तुमच्यासारखा, सेम टू सेम, तेच नाक, तेच खट्याळ डोळे, गोड गोड हसरा चेहरा, लाल गुलाबी ओठ, अगदी इंचभरसुद्धा कमी जास्त फरक मला चालणार नाही, समजलं. आता ती त्यालाच असा दम देत होती. अगं मला काय दम देऊन उपयोग, मी घडवणार आहे का त्याला? असंच बोलतेस जणू हातानेच करणार आहे तयार मी त्याला. मग फॅक्टरी तुमची आहे ना, जे तुम्ही बनवाल, जसं बनवाल तेच प्रोडक्ट तयार होईल ना. आणि तो हसायला लागला. पुन्हा तिनं भोळा विचार केला होता. हे असं नसतं हे तर तिलाही माहीत होतं, पण मनात जे येईल ते बोलून रिकामी व्हायची. आणि तो मनात म्हणाला, खरंच खुळी आहे माझी बायको, माझी मयुराणी. मग ती म्हणाली, आणि तुम्ही सांगा, तुम्हाला काय हवंय, मुलगा की मुलगी? आणि त्याने विचार करून 2 बोटे तिच्यासमोर धरली आणि म्हणाला, हां, एक निवड यातलं बोट. आणि तिनं एक बोट निवडलं. मग म्हणाली, सांगा.
काय निवडलं मी? आणि तो म्हणाला मुलगाच होणार बघ आपल्याला. पण हे तर मीच निवडलं. तुम्हाला काय हवं आहे ते तुम्ही सांगा ना. आणि तो म्हणाला मलाही मुलगाच हवा आहे. आणि तिला थोडंसं त्याचं आश्चर्य वाटलं, कारण पुरुषांना नेहमी मुलगीच हवी असते आणि स्त्रियांना मुलगा. आजपर्यंत तरी तिनं असंच पाहिलं आणि ऐकलं होतं आणि तिलाही तेच वाटत होतं. पण आमची स्वारी नेहमी काही ना काही हटके वागत असते आणि हटकेच विचार करत असते. आणि ती त्याला म्हणाली, का मुलगी नको का तुम्हाला? तिला वाटलं होतं की तोही म्हणेल की मयू, मला ना तुझ्यासारखी गोरी देखणी गुबगुबीत गालाचीच मुलगी हवी. आणि त्या निमित्तानं मयुरीला स्वतःची स्तुतीही ऐकायची होती. पण अर्जुनरावांनी तिचा विरसच केला आणि ती म्हणाली, का का नको तुम्हाला मुलगी? कारण जे तुला हवे तेच मलाही चालेल. तुझी इच्छा तीच माझी इच्छा. आणि मला तुझे एकटीचेच भरपूर लाड करायचे आहेत. मुलगी झाली तर मी तिचेच लाड करत बसेन. आणि मी करेनच ना मुलाचे लाड. मग तुमचे लाड नाहीत का कमी होणार? अजिबात नाही. कसं काय? आणि तो म्हणाला, असं होऊच शकत नाही. तू माझ्या आधी दुसऱ्या कोणाचा लाड करूच शकत नाही. मला त्याची खात्री आहे, कारण सर्वात आधी तू माझाच विचार करणार हे मी लिहून देतो वाटल्यास. आणि ती हसली, कारण हेच खरं होतं. तिला त्याच्यापेक्षा महत्त्वाचं कोणीच वाटत नव्हतं, अगदी कोणीच. मग तिची जन्मदाती आईसुद्धा नाही. याचे अनुभव बऱ्याच वेळा आले होते त्याला. आणि मग तो म्हणाला, ठरलं तर मग आपल्या घरी ज्युनियर अर्जुनरावच येणार बरं का? हो, आणि तेही अगदी तुमच्यासारखेच, मस्तीखोर, चावट आणि आगाऊ. आणि 2-2 अर्जुनराव सांभाळणं तुला जमेल का? न जमायला काय झालं? जमणारच मला. 2 काय 3 पण सांभाळेन. ती फार उत्साहात बोलत होती. हो का? म्हणजे दुसऱ्या बाळाची तयारी पण लगेच करायला लागेल. चला चला कामाला लागा, असं म्हणून अर्जुनने तिला जवळ ओढून घेतली. अहो, आधी हे छोटे अर्जुनराव तर येऊ द्या, मग दुसऱ्याची तयारी करूया. तुझी जर खूपच इच्छा असेल तर एका दगडात 2 पक्षीही मारता येतील. म्हणजे? ती काहीही न कळून म्हणाली. म्हणजे जुळं. 2 जुळी मुलंच झाली तर एकाच वेळी. म्हणजे मग सांभाळ 3-3 अर्जुनराव. आणि ती हसायला लागली आणि म्हणाली, तुमच्यासारखे गोडगोड अर्जुनराव कितीही असू द्या, मला आवडतील ते. आणि तोही हसायला लागला. अगं पण मयू, तू ही बातमी तुझ्या आईबाबांना काल सांगितली की नाही? नाही. काय? खरंच नाही सांगितली? का गं? अगं किती खुश झाले असते ते. आणि काल भेटही झाली होती ना. पण मला ती सर्वात आधी तुम्हालाच सांगायची होती. मग आईला प्रीतीला सांगेन म्हटलं होतं, पण सकाळी मला तुम्ही बोलूच दिली नाही. आणि रात्री घरी आल्यावर ती मी तुम्हाला सांगितली ना, मग कधी सांगणार? अरे बापरे, असं होतं का? तुझ्या आईपेक्षा मी जवळचं आहे का गं तुला? असं का विचारताय? तिने आश्चर्याने विचारलं. जवळचं आहे का म्हणजे? आहातच, असं म्हणून तिने त्याला घट्ट मिठी मारली. आणि तो म्हणाला, आजच फोन करून सांग त्यांना की त्या आजी होणार आहेत. नाहीतर त्या त्यांच्या जावयाला बिनकामाचं समजतील, म्हणतील की अर्जुन काही कामाचा नाही. गप्प बसा हो, असं कोण म्हणत असतं का? मग नेहमी नाही का, माळणा कधी हलणार, पाळणा कधी हलणार म्हणून सारख्या विचारायच्या. आता सांग त्यांना की हलवला आम्ही माळणा. हो सांगेन की. का असं करूया, डॉक्टरकडून सरळ तिकडंच जाऊया? नाही नको, फोनवरच सांगते ना. का गं, आईशी भेटायचं नाही का? आता कालच भेटली ना, रोज रोज काय भेटायचं? आणि तो नुसता गालात हसला, कारण तिला माहेरी जायची जास्त हौसच नव्हती. ती तिचं घर आणि तिचे अर्जुनराव यातच ती खूप रमली होती. आणि पुन्हा त्याला आईची आठवण आली. आज मुली उठसूट निमित्त काढून माहेरी जात असतात, पण आपली ही जगावेगळी गुणी सून पाहून ती नक्कीच सुखावली असती. मग तो म्हणाला, पण मयू, मला एक सांग, तुझ्या इतकं का पोटात दुखलं गं, जसं दरवेळी पिरियड्स येताना दुखतं तसं? मला तर काहीच कळलं नाही. किती सुकली होतीस गं तू परवा. आणि अशी ही गुड न्यूज मिळाली. मला तर वाटत होतं की TV सिरियलसारखं तुला चक्कर येईल किंवा उलट्या होतील, नाहीतर फोडणी देताना मळमळ होईल. पण असं काहीच नाही झालं गं. आणि ती हसली आणि म्हणाली, अहो तुम्ही विसरलात का? काय गं?
हेच की हे पोटातलं पिल्लू कोणाचं आहे? अर्जुनरावांचं. कळलं? मग तेही असंच त्यांच्यासारखंच हटकेच एंट्री घेणार ना, बाबांसारखी? आणि अर्जुनराव खूप हसायला लागले आणि म्हणाले, हो ग, ते खरंच आहे. पण मी आपला तू केव्हा उलट्या करतेस याचीच वाट पाहत होतो. खरंच पिल्लू आगाऊ दिसते. बापसे बेटा सवाई म्हणतात ना, तसं. आणि ती हसत म्हणाली, ज्युनियर अर्जुनरावांनी सिनियर अर्जुनरावांचा अंदाज पार चुकवला, तेही आत्ताच. मग बाहेर आल्यावर काय होईल विचार करा. आणि तोही हसायला लागला. मग मयुरी म्हणाली, मला तर वाटतं की तो तुमच्यापेक्षा खूप हुशार असणार आणि जास्त चलाक आणि संभाषण चतुरसुद्धा. तुमचे सगळे रेकॉर्ड तो मोडणार बहुतेक. आणि अर्जुन म्हणाला, मोडू दे ग, सगळे रेकॉर्ड मोडू दे, पण एक रेकॉर्ड मात्र कायम माझ्याच नावावर राहणार आहे. कोणतं? तिनं आश्चर्याने विचारलं. आणि तो म्हणाला, हेच की, रोमॅन्स करण्याचं रेकॉर्ड. त्याच्या बापासारखा रोमॅन्स त्याला नाही जमणार. दाखवू तुला, दाखवू, असं म्हणत त्यानं तिला गुदगुल्या करायला सुरुवात केली. आणि मयुरी, अहो नको ना, अहो बास ना म्हणत खूप खूप हसत होती.